स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये आणि भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आता सध्या चाललेले आहे आंब्याचे दिवस आणि सगळेजणच आमरस खाऊन कंटाळा आलेला असतो। मुलांना पण आंबे खाऊन आमरस खाऊन कंटाळा आलेला असतो। तर मुलांसाठी खास अशी रेसिपी आहे आजची नवीन ही मँगो कप केक पाहणार आहे। खूप असा टेस्टी लागतो हा केक आणि मुलं आवडीनेच खातात लहान मँगो कप केक म्हणल्यानंतर। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं केक करायचं म्हटल्यानंतर अचूक प्रमाणच पाहिजे असतं। सगळे प्रमाण जर योग्य असेल तर आपला केक कधीच बिघडत नाही। चला तर त्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी रवा। रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, बारीक असेल तर बारीक किंवा जाड असेल तर जाड। पण जाड रवा घेतला तर फक्त त्याला एक मिक्सरला आधी फिरून घ्यायचा आहे। हा मी इथे बारीक रवाच घेतलेला आहे। त्यानंतर घ्यायची आहे, आता 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे तर अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी 1-2 टीस्पून आणखी साखर घातली तरी चालेल, पण अर्धी वाटी घातल्याने एकदम अगदी परफेक्ट असं प्रमाण होतं। त्यानंतर घ्यायचं आहे तेल, घ्यायचं आहे आपल्याला पाव वाटी तेल घ्यायचं आहे आणि काही तयारी आधीच करून ठेवायची। जसं की आपल्याला मँगो केक करायचा म्हटल्यानंतर एखादा मँगो कट करून ठेवायचा किंवा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता कट। तेल घातल्यानंतर आपल्याला आता घालायचं आहे दूध, अर्धा वाटी इतकं दूध घालायचं। दूध कुठलंही वापरू शकता, म्हशीचं किंवा गाईचं पण वापरू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की दूध हे गरम घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे आणि जास्त थंड पण घ्यायचं नाही, फ्रीजमधलं दूध पण वापरायचं नाही आणि गरम दूध पण वापरायचं नाही। तर इथं पाऊण वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि जास्त भांडी न भरवता आपण 2 ते 3 भांड्यामध्येच हा केक करणार आहे। तर मी आधीच आता आंब्याचा गर हा काढून ठेवलेला होता, बघू शकता। इथं मी पाऊण वाटीचा आंब्याचा गर घेतलेला आहे, एकच आंब्याचा आहे हा। जास्त घालायचा असेल तर तुम्ही जास्त पण वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला चांगलं फिरून घ्यायचं आहे, बघू शकता। इथं 2 ते 3 वेळेस मिक्सर कमी जास्त करत करत मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बघा छान असं बारीक झालेलं आहे। आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे बॅटर। तर आता वाटीमध्ये बॅटर काढल्यानंतर दुसरी एक तयारी करून ठेवायची, ती म्हणजे गॅसवरती कढई आपल्याला फ्री ठेवण्यासाठी ठेवायची आहे। आणि असंच 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जो रवा आहे तो फुलून जाईल याच्यामध्ये। आता 15 मिनिटानंतरच बघू। तर 15 मिनिटानंतर आपण बघू शकता हे बॅटर फुललेलं आहे चांगलं। तर अगदी थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता ते थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं। पण दूध घालण्याआधी याच्यात आपल्याला घालायचे आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। हाफ टीस्पून इतकी मी बेकिंग पावडर घातली आणि हाफ टीस्पून इतकं सोडा घालायचा आहे। अगदी घरगुती साहित्यामध्येच आणि टेस्टी तर खूपच लागतो, म्हणजे मुलांनी एकदा जर खाल्ला ना तर मुलं सारखेच मागणार। बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कपकेक, आणि सहज कोणालाही जमेल आणि घरगुती साहित्यामध्येच बनवलेला आहे। तर बघा आता चांगलं फिरून घ्यायचं आहे। दूध हे काय जास्त लागणार नाही, 2 टीस्पून इतके दूध लागलेलं आहे आपल्याला फक्त। आता त्यानंतर जास्त पातळ पण बॅटर तयार करायचं नाही। आता हे बॅटर चांगलं फ्लम्पी होईपर्यंत फिरवत राहायचं आहे।
शक्यतो एकाच डायरेक्शनला फिरवायचं. बघा छान फुललेला आहे बॅटर. तर आता घेतले आहे इथं कप घेतलेले आहे. हे आपण चहा पिण्यासाठी घेतोय ते ग्लास घेतलेले आहे. आणि एक डबा घ्यायचा किंवा तुम्ही याच्याऐवजी ताट पण ठेवू शकता, जे तुमच्याकडे असेल ते. त्यामध्ये आपल्याला हे कप ठेवायचे आहे. आता बॅटर थोडं थोडं करून कपामध्ये टाकून घेऊ. ड्रायफ्रूट पण कट करून ठेवायचे किंवा तुमच्याकडे तुटी फ्रुटी असेल तर ती पण तुम्ही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट वापरा किंवा तुटी फ्रुटी वापरा. एकीकडे तोपर्यंत आपली कढई पण गरम झालेली आहे. कप भरून झाले. आता ड्रायफ्रूट टाकून घेऊ वरून. तर बघा हे अर्ध्याला थोडेसे वरती कप भरलेले आहे. केक हा अगदी टम्म फुगतो, त्यामुळं एवढेच भरायचे आणि थोडंसं टॅप करायचं डबा. आता कढई पण गरम झालेली आहे, तर याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि आता त्यावरती डबा ठेवून द्यायचा. झाकण ठेवून द्यायचं आणि 20 मिनिटासाठी हा केक होऊ द्यायचा आहे. 20 मिनिटानंतर बघू शकता आपला केक तयार झालेला आहे, कप केक. तर केक तयार झाले हे कसं ओळखायचं, तर तुमच्याकडे कुठलीही काडी घ्या तुम्ही, त्याने किंवा अगरबत्तीची काडी घेतली तरी तुम्ही चालेल. केक झाला आहे का नाही, काडीला जर तुमचा केक चिटकला तर समजून घ्यायचं तुमचा केक अजून होणार आहे, आणि नाही चिटकला तर समजायचं केक तयार झाला आहे आपला. तर इथं आपला मस्त असा स्पॉन्जी केक कप तयार झालेला आहे. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कप केक कसे झाले आहे आणि काय चुका झाल्या आहेत ते पण सांगा, म्हणजे लगेच कळतं आपल्याला. मग पुढच्या वेळेस एखादी चूक जी झालेली आहे ती सुधारून घ्यायला. तर इथं केक तयार झालेले आहे. आता हे कप केक तर असे निघणार नाही आहे, याला आता आपल्याला जे कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे, त्यानंतरच हे केक निघणार आहे. असे पण आता हे वेस्टच होणार आहे हे कप. तर बघा इथं मस्त स्पॉन्जी असे कप केक तयार झालेले आहे. मुलांना काही वेट होतच नव्हतं, त्यामुळे त्यांनी खूप असे खाऊन पण घेतलेले आहे आणि शिल्लक असे 2-3च ठेवले. व्हिडिओ करेपर्यंतसुद्धा त्यांनी वेट होत नव्हता. खूप छान असे स्पॉन्जी मँगो कप केक तयार झालेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह.